नमस्कार 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 मित्रांनो. ते जरा भांगच असा झालाय वाकडा, त्यामुळे अजय देवगण घुसला होता अंगात. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे जणे मस्त मजेत, आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा. तर आता विषय असा होता की बरेच लोक असं म्हणजे मला अक्षय आल्यापासून म्हणतात की हा अक्षय कोण आहे. बऱ्याच लोकांनी विचारलं होतं, बट शूटिंग वगैरे कामात असल्यामुळे मी काय जास्त लक्ष दिलं नाही त्या कमेंटकडे. आत्ता म्हणलं चला आजचा जो व्हिडिओ आहे तो अक्षयवरती खास बनवावा. तर अक्षयचं पूर्ण नाव आहे अक्षय तुझं नाव सांग पूर्ण. शेळवणे. अक्षय दत्ता शेळवणे. अक्षय दत्ता शेळवणे नाव आहे त्याचं, आणि तो मूळचा वाल्हा तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणचा रहिवासी आहे. आता मुळात त्याचं वय आय थिंक 20 असेल, आहे ना. हा. बरोबर. आणि तो सगळ्यात पहिल्यांदा की तो माझा खूप मोठा फॅन आहे, म्हणजे खूप मोठा म्हणजे. आणि तो मला आल्यापासून किंवा ह्याच्या आधीपासून म्हणतो की तुमच्यापाशी आलो हे माझं म्हणजे. आता तू सांग ना, मी काय सांगू. म्हणजे तू म्हणजे असा किती दिवसापासून व्हिडिओ बघतो माझे? 14-15 पासून व्हिडिओ बघतोय तुमचे. म्हणजे 14-15 वयाचा असल्यापासून का 14-15 वर्ष? वर्ष, हो. अच्छा 14-15. हा, वर्ष. त्यावेळेस ते म्युझिकली ॲप होतं. video म्युझिकली बघत. हा म्युझिकली. मग 16-17ला परत मी जास्त युट्यूबला करायला लागलो. जवळजवळ 10 वर्ष ओलांडून गेले. म्हणजे तू पहिल्यापासूनच बघतो व्हिडिओ? तुम्हाला ओळखतो तेव्हापासून ओळखतोय. पुन्हा 21ला मला कुठंतरी तुमच्या सोबत काम करायची इच्छा का करू वाटलं, पण लय मी कष्ट करायचो, इंस्टावर व्हिडिओ टाकायचो, हा. करायचो, आपल्या कुठंतरी दिसायचंच आहे. अच्छा अच्छा अच्छा. दाखवायचे आपले. बरं. मग मी ह्याला सगळ्यात पहिल्यांदा चान्स दिला 2021 मध्येच का? हा. 21 मध्ये एका व्हिडिओमध्ये त्याला बोलून घेतलं. हा मला तसा मेसेज वगैरे करायचा, सर असं सर तसं. म्हणलं ठीक आहे, ये म्हणलं बघूया काय तुझ्यामध्ये. आणि तेव्हा मी त्याला आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, 2-3 व्हिडिओ बनवला होता. तेव्हा मी ह्याला गोट्या नावाचं पात्र दिलं. आणि आता आम्ही शूटिंग करतोय त्याच्यामध्ये हा गोट्याच नावाचं पात्र करतोय. तर तसं अक्षय बघायला गेलं तर म्हणजे खूप गरीब कुटुंबातून बिलॉंग करतो. म्हणजे आम्ही पण त्यावेळेस गरीबच होतो, आणि आता पण गरीबच. असं काय लय मोठा जागीरदार नाही झालो. आणि जरी झालो तरी मी स्वतःला मी गरीबच मानणार आहे. तर अक्षयचे वडील सध्या म्हणजे काय काम करतात? सेंटरिंगचे काम करतात. घरी कोण कोण असतं? पप्पा, भाऊ, आई. पप्पा, भाऊ आहे. भाऊ कितवीला आहे? भाऊ आता 12वीला आहे, तो मेकॅनिकल आहे. मेकॅनिक. काय काय करतो मेकॅनिक? टू व्हीलरचे. ओके ओके. सर्व्हिसिंग. टू व्हीलरची सर्व्हिसिंग वगैरे करतो. आणि मध्यंतरी काही काळापूर्वी अक्षयच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता. सेंटरिंगचं काम करत असताना किती तरी मजल्यावरून खाली पडले होते. खाली आले, 3ऱ्या मजल्यावर लटकलं. हा, 6व्या मजल्यावरून खाली पडलं, 3ऱ्या मजल्यावर लटकलं. पण तेवढ्या लटकण्यात त्यांच्या बरगड्या किंवा काय झालं रे? आताडी आणि लिव्हरचा तिडा पडला होता. बरं, आताडी आणि लिव्हरचा तिडा पडला होता. तर त्याच्यामध्ये त्यांचे भरपूर पैसे गेले. आय थिंक त्यांनी जमीन पण विकली वाटते, त्यांची होती तेवढे. काय किती होती जमीन तुम्हाला? 15 एकर होती. आणि त्यातली जमीन किती विकली तुम्ही? सगळे त्यातली पण अर्धा एकर ठेवली. म्हणजे टोटली ह्यांनी जमीन विकली. आणि आता सध्या त्यांच्याकडे अर्धा एकर जमीन आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांच्या खर्चासाठी इलाजासाठी पैसे नव्हते, आणि त्यावेळेसची किंमत पण जमिनीला कमी होती, आणि त्यांच्या साईडला कमीच आहे किंमत. त्याच्यामुळे टोटली त्यांचे पैसे दवाखान्यामध्ये वेस्ट गेले. आणि आता 2019 मधला पण त्याने मला किस्सा सांगितला की 2019 मध्ये त्याला काय झालं होतं तुला? मला श्वास घेता येत नव्हता. आणि तो म्हणजे मृत्यूच्या दारातून माघारी आलेला माणूस आहे. म्हणजे डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती, आणि सांगितलं पण होतं की एकदा तर डिक्लेअर केलं. तोच मला सांगत हा मला सांगत होता, म्हणून म्हणलं चला आता ह्याच्यावरती व्हिडिओज बनववरती ह्याची माहिती सांगा थोडीशी, अक्षय नक्की कोण आहे. डॉक्टरने सांगितलं होतं की हा म्हणजे मेला घरी घेऊन जावं. मग परत कसं काय तो जिवंत झाला? कुठली तरी नस चालायला लागली अचानक नस चालायला लागली. आणि मग तेव्हा कुठं परत ह्याचा इलाज केला, आणि परत हा आपल्याला बघायला भेटतोय. त्याच्यानंतर मध्यंतरी मागच्या 1 वर्षापूर्वी ह्याचा ॲक्सिडेंट पण झाला होता. सगळं तोंड सोललं होतं ह्याचं. काय झालं होतं तेव्हा? गाडीवर पडलो होतो. कुठं लागलं होतं? काही तर वन आहे. बरं, इथं म्हणजे अख्ख्या थोबडाला लागलं होतं असं, म्हणजे सगळीकडे ओळखूच येत नव्हतं. तरी पण हा व्हिडिओ वगैरे बनवायचा टिकटॉकला, इन्स्टाला वगैरे. म्हणजे ह्याला लय नाद बनवायचा वगैरे व्हिडिओ.
आणि कुठंतरी मला तो माझे व्हिडिओ बघून किंवा मला बघून हा मिमिक्री वगैरे शिकायला लागला. म्हणजे मी मिमिक्री करतो म्हणून सांग की रताळ्या तू जरा काहीतरी हा. ह्यांचे व्हिडिओ बघून मी व्हिडिओ बनवायचो, कारण की ह्यांची जी कला आहे का नाही हम्म. मला अनुभवायची. आपण ज्या स्टेजला असतो का लय ऍक्टिंग केली असती, पण हम्म. माझ्या परिस्थितीमुळं काय मोठं काय गोष्टी करता येत नव्हत्या. आता पैसा लागत होता सगळ्या गोष्टी. अच्छा बरं, तू मला काय मानतो? गुरु. गुरु मानतो. हा. असं त्याचं म्हणणं आहे. मी असं काय म्हणत नाही की मला तुम्ही असं माना किंवा हे करा किंवा नाही नाही नाही. त्याच्या नजरेमध्ये मी त्याच्यासाठी एक थोडक्यात गुरु आहे, तो शिष्य आहे. त्याला माझ्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटतात किंवा शिकला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपल्याला अशा शिष्याची किंवा अशा व्यक्तीची, अशा मुलाची, अशा कर्तृत्वान मुलाची गरज आहे. म्हणून मी त्याला विचारलं, अक्षय म्हटलं येतोस का म्हणलं मग माझ्याकडे, मला पण शूटिंगसाठी मदत होईल, तुला पण 4 पैसे होतील म्हणलं त्याला, आणि तुला शिकायला पण बऱ्याच गोष्टी भेटतील. तर तो, सर मला पैसे नको, काय नको काय नको, मला तुमच्याकडे यायचं आहे फक्त ह्या गोष्टीवाला. पण असं मी कोणालाच करत नाही. कोणी माझ्याकडे कामाला आला किंवा कशाला आला, मी त्याला पेमेंट देत असतो. तर त्याला पण चांगल्या पद्धतीनं पेमेंट देत आहे मी. आणि तो बऱ्यापैकी आता एडिटिंग शिकला आहे, कॅमेऱ्यातलं काम शिकला आहे. ॲक्टिंग तर येत होती, पण माझ्याकडे बघून ते अजून चांगली चांगली ॲक्टिंग करायला लागला. म्हणजे अनुभव यायला लागला प्रत्येक गोष्टींचा. आणि आज जवळजवळ 3रा महिना झाला अक्षय माझ्याकडे काम करतोय. अक्षय, वाटतंय काम तुला करायला. कसं वाटतं तुला, म्हणजे लय भारी येणाऱ्या ह्या 3 महिन्यामध्ये तुला कसं वाटलं? लय भारी वाटलं. म्हणजे मी घरच्यांना घरी कॉलच करत नाही, कारण की ही जी फॅमिली काय ना ती माझीच फॅमिली सगळी. म्हणजे इथं त्याला एवढ्या सुखसुविधा भेटतात, खाण्याला पिण्याला काही कमी नाहीये. काय नाही, इथं सगळं पूजा मध्ये इथे किचनवर सगळं जायचं आणि हाताने घेऊन खायचं भूक हा. लागली की. म्हणजे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होतात, हिंडायला फिरायला, शूटिंगला, नॉलेज, कॉम्प्युटर, इंटरनेट, वायफाय, काय काय सगळ्या गोष्टी म्हणजे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे तो म्हणतो मला घरची आठवण पण येत नाही आणि घरी जावं पण वाटत नाही. पण असं नको, एखाद्या दिवशी घरी 2 दिवस जाऊन या. आणि आत्ता पिऊचा वाढदिवस आहे 9 तारखेला, तर तुझ्या मम्मी पप्पांना बोलून घे वाढदिवसाला. हं? हां, म्हणजे कसं त्यांना पण बरं वाटेल. म्हणजे म्हणजे ह्याच्या अगोदर ह्याची मम्मी आणि हे आले होते माझ्या घरी. कधी आलता रे तुम्ही? माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं इथं हां हां, म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी हे आले होते. आणि त्यांची मम्मी आणि पप्पा पण खूप म्हणजे गरीब स्वभावाचे, म्हणजे एकदम मस्त माणसं मिळून असे राहणारे इथं. तर त्याच्यामुळं मी अक्षयला माझ्यापाशीच ठेवून घेणार आहे. जोपर्यंत त्याला राहायचं आहे तोपर्यंत मी त्याला माझ्यापाशी, आणि जसा जसा तो शिकेल तसं तसं मी त्याची पगारवाढ, पेमेंट वाढसुद्धा करणार आहे. एखाद्या चांगल्या कंपनीत त्याला पेमेंट भेटत नसेल एवढा मी त्याला पेमेंट देणार आहे आता इन फ्युचरमध्ये. आता सध्या पण चांगला देतोय. पण अक्षय, तुला कसं वाटतं अजून काय? मला काय नाही बघा, मला पैशापाशी घेणं काहीच नाही, फक्त माणूस मला भेटला हिंडले माझं नशीब. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणतो, सर मला तुमच्यापाशी येऊन असं म्हणजे काम करायची काय भेटते. कारण आमच्या टायमाला बघा शिकायला काही हे नव्हतं. म्हणजे माझ्या टायमाला तुम्हाला सांगतो की बाबा कॉम्प्युटर शिकायचं म्हणलं तर पैसे देऊन शिकायचं. मी तर एक जणाच्या इथं पेपर वाटायला राहिलो होतो, ज्याच्या इथं मला शिकायचं होतं. अक्षय तुला पण सांगतो, पेपर वाटायला राहिलो होतो. आता पेपरमधले पैसे कट करून मग ती MSCITची फी त्यांनी कट केली वगैरे असं म्हणजे. आणि नंतर दुसऱ्या लॅबमध्ये किंवा यूट्यूबचं नॉलेज घ्यायचं असेल किंवा कुठलंही नॉलेज घ्यायचं असेल, मी खूप कष्टातनं नॉलेज घेतलं. असं सहजासहजी कोणाला भेटलं नाही नॉलेज. नाही. आता तुला समज, तुला एखादी अडचण आली, मला विचारली, मी पटकन तुला सांगितली. हो. असे त्यावेळेस मला अडचण आली कोण सांगायलाच नव्हतं. किंवा आता तुला समज कॉम्प्युटरचं काम आहे, दिवसभर बस, वायफाय काय काम आहे ते कर. सगळं तिथं मला पैसे देऊन बसावं लागायचे आणि पैसे कमवण्यासाठी दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जावं लागायचं. म्हणजे एवढ्या कष्टातून मी नॉलेज घेतलंय. मी माझं नॉलेज ह्या सगळ्यांना असं फ्रीमध्ये वाटतंय. ह्याची ह्यांना कदर पाहिजे. हे नॉलेज आपल्याला भेटते. हो, ते एक बरोबर आहे. हां हां हां, म्हणजे ह्या नॉलेजची आणि माझी कदर पाहिजे. तर त्याच्यामुळं मला वाटते अक्षयला की तुला खूप काही गोष्टी इथून शिकायला भेटतील.
आणि तू तुझ्या लाईफमध्ये त्या गोष्टींचा वापर करू शकतो. मी तर गावाकडे जाणारच नाही. असं म्हणतंय, पण असं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो, त्यावेळेस काय निर्णय घ्यावा लागतात. बरं, बघूया इन फ्युचर अक्षयचं फ्युचर कसं होतंय. आता माझ्याजवळ शंभू आहे, तर शंभूचं पण चांगलंच फ्युचर घडवण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. इथं आता बारामतीमध्ये AI सेंटर झालेलं आहे, त्याचं काम चालू आहे. येत्या 1 वर्षामध्ये त्याचं पूर्ण काम झाल्यावरती मग मी त्याला पण AI सेंटरमध्ये टाकणार आहे शंभूला. बघू. पण सगळ्या गोष्टी मी एवढ्या प्रोव्हाइड करतोय, नॉलेज वगैरे देतो, पण त्याचा यूज प्रत्येकाने म्हणजे सगळ्यांसाठीच करावा, असं वैयक्तिक नको असं. हा, ते ठीक, हां. बरोबर आहे. आणि आता बघू, आपला पिऊचा वाढदिवस आहे. त्या पिऊच्या वाढदिवसाला राकेश मोरे सर जे आहेत पुण्याचे, मध्यंतरी मी कोकणाची ॲड बनवली होती, ते पण येणार आहेत. मस्तपैकी आता नियोजन चालू आहे की बाबा माझा वाढदिवस नक्की इथं करायचा, पिऊचा का हॉटेलमध्ये एखादा साजरे करायचा. अक्षय, तुझ्याबद्दल अजून काय तुला सांगायचं आहे? असं काय ना, एवढी स्टोरी होती. स्टोरी नाही, स्टोरी लय त्याची अजून खतरनाक डेंजर आहे. असं त्या प्रत्येकाची परिस्थिती वगैरे असते, होईल सगळ्या गोष्टी. कुठली परिस्थिती एका जागा राहत नसते. न दिवस चांगले राहतात न वाईट राहतात. तर चांगले आहेत तर कधी वाईट आहे, ना वाईट आहे तर कधी चांगले ना. कुठला दिवस सारखा जात नसतो. मला तर व्हिडिओ काढायचं नॉलेज नव्हतं. मी तर ह्यांनाच विचारायचो फोन लावून, एक सर असं असतंय, असं केलं कसं, ते म्युझिक कसं जोडायचं, ते ब्लॉग कसं बनवायचं, व्हिडिओ यूट्यूब चॅनेल. माझं तर ॲडसन्स ब्लॉग झालं, तर यांना विचारू मी ॲडसन रिकवर केलाय. आणि आता इथं अक्षयला सगळ्या म्हणजे आता जवळजवळ बऱ्यापैकी माझी कामं तो हँडल करतो आणि पूर्णपणे त्याच्यावरती सोपून देणार आहे. तर चला मित्रांनो, असंच प्रेम राहू दे तुम्हा सर्वांचं. मला का असं माझ्या धरणं स्वतःला वाटतं की मी अल्लू अर्जुन सारखा दिसतोय. लुकच तसा दिसतोय तुमचा. मगापासून मलाच मी बघतोय. आता इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितलाय ना, आता बघा जवळजवळ 12 मिनटं झाल्यात. अल्लू अर्जुनचा जो हा किस्सा तुम्ही ऐकलाय ना, ज्यांनी हा इथवर व्हिडिओ बघितला त्यांनी कमेंट करा की मी हा इथवर बघितला अल्लू अर्जुनचा किस्सा. तर चला, थँक्यू, बाय बाय, धन्यवाद.